पुढील महत्त्वाच्या बातमीकडे महानगरपालिकेनंतर आता एमआयएमचं मिशन जिल्हा परिषद। राज्यात 13 ठिकाणी एमआयएम जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत। तर छत्रपती संभाजीनगरात एमआयएम कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आता सुरू झाल्यात। या सगळ्याचाच सविस्तर आढावा घेतला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। एमआयएम पक्षाला राज्यभरामध्ये महानगरपालिकेत घवघवीत यश मिळालं। त्यानंतर आता एमआयएम पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तब्बल 13 जिल्ह्यांमध्ये आता ही निवडणूक लढवत आहे आणि याच निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी आता छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या कार्यालयामध्ये इंटरव्यू देखील सुरू झालेले आहेत। देखिए, मुलाकाती लेते वक्त हमारे प्रदेश अध्यक्ष खासदार माजी खासदार इम्तियाज जलील साहब का सीधे तौर पे आदेश है कि हम एजुकेटेड लोगों को इससे अंदर प्राधान्य देंगे, उनको प्रेफरेंस देंगे। उसके बाद देखेंगे कि उस कैंडिडेट का उसके अपने गट के अंदर, उसके अपने गन के अंदर कितना सोशल वर्क है, लोगों के अंदर वो कितना लोगों के काम करता है नहीं करता है, वो तमाम चीज़ों को देखने के बाद जो है तो डिसीजन लिया जाएगा। आम्ही पैसा नाही बघत, आम्ही त्या माणसाचं काम बघतो, त्याचं बॅकग्राऊंड बघतो। त्यांनी आतापर्यंत समाजासाठी, लोकांसाठी तो ज्या ठिकाणी उभा राहायचं आहे त्या ठिकाणी त्यांनी काय काय काम केले, लोकांची काय चांगली कामं केली। कारण की जर पैसा असता तर मग खूप श्रीमंत लोक आज भारताचे प्राईम मिनिस्टर असते, सीएम असते, पण ते नाही ना सीएम प्राईम मिनिस्टर। आज कोण लोक काम जे समाजाचं काम करतात, लोकांचं काम करतात, लोकांच्या भिमुख जे फायद्याची कामं करतात, अशा लोकांना प्रेफरन्स द्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्ष आता जिल्हा परिषदेमध्ये देखील उतरत आहे। जो महानगरपालिकेमध्ये त्यांचा पॅटर्न यशस्वी झाला, जास्तीत जास्त त्यांच्या जागा निवडून आल्या, त्यानंतर आता त्यांचा प्रयोग हा आता जिल्हा परिषदेमध्ये असणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।